दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षानं शेकाप जाहीर पाठिंबा दर्शवलाय. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ अलिबाग शहरात शेकापच्या वतीनं जोरदार निषेध सभा घेण्यात आली. अलिबाग येथील PNP नाट्यगृहाबाहेर शेकापच्या प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सभा पार पडली. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला, तर भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आले. सभेत बोलताना चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर करण्यात आलेला लाठीचार्ज हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याची टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शेकापचा पूर्ण पाठिंबा असून आगामी काळात पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं दिल्लीतील आंदोलनात सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निषेध सभेला शेकाप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, ॲडव्होकेट गौतम पाटील, सुरेश घरत यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तुमचा हक्क मागावा लागेल. मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून कौतुक करते की तुम्ही सगळेजण शॉर्ट नोटीसवर पाठिंबा देण्याकरता आलेला आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक हक्कासाठी शांतता मार्गाने निषेध नोंदवत जो काही 21 दिवस लढा चालू ठेवलेला आहे, त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आज इथे उपस्थित असलेले माझे अलिबाग तालुक्यातले सगळे सहकारी बंधू, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर चित्रलेखा हा महाराष्ट्राचा पुत्र आहे. तो महाराष्ट्राच्या मुलांसाठी लढतोय, देशाच्या मुलांसाठी लढतोय आणि विद्यार्थ्यांसाठी लढतोय, त्यांच्या हक्कांसाठी लढतोय. त्यामुळे मी एकच सांगते, जोपर्यंत हा धर्मेंद्र प्रधान, मी तर अलीकडे प्रत्येक मंत्र्याचं आता शैक्षणिक पात्रता बघायला लागली. मी प्रत्येकाची शैक्षणिक पात्रता मोजायला लागले, कारण मी उच्च शिक्षित आहे आणि याचं स्वातंत्र्य आपण मिळवूनच राहणार. शेवट करताना एवढंच सांगते, तुम्हाला अनेक जणांना माहिती आहे, जे शेतकरी कामगार पक्षाचे पारंपरिक कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती आहे, काहींना माहिती नसेल सुद्धा नव्या पोरांना. नाहीतर हा देश बेचिराग झाल्याशिवाय हे भाजपने सोडणार नाही, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. धर्मेंद्र प्रधान वापस जाओ, वापस जाओ, वापस जाओ. अमित शाह वापस जाओ, वापस जाओ. भारत माता की जय, भारत माता की जय. सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपण इथे उपस्थित राहिलात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना या देशाला दिली, जी माझ्या हातात आहे, त्या घटनेने आपल्याला लोकशाही पद्धतीने एखाद्या गोष्टीचा निषेध करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्यात लोकशाहीचं. धन्यवाद देशाचे मानलेस, मी धन्यवाद देशाचे मानणार नाही, तर मी धन्यवाद या देशाच्या पंतप्रधानांचे मानेन. मधनं आलं का, BBC मधनं आलं का, ABP न्यूज मधनं आलं का, त्या चॅनलला अधिकृत लायसन्स आहे की नाही आले बघा. पाहुणे आले मागे, बघा पोलीस आले. दिल्ली में जो घटना हुई उससे बुरा इस देश में आज तक कुछ नहीं हुआ है. जिस तरीके से बच्चों को मारा गया, मुझे अभी अभी सुनने में आया है कि एक लड़की वेंटिलेटर पे है और शायद वो बच नहीं पाएगी. तो क्या ये तरीका है अपने बच्चों को ट्रीट करने का? हम एक पार्टी PWPI रेजिग्नेशन मांगते हैं, धर्मेंद्र जी प्रधान का रेजिग्नेशन, और सबसे पहले अमित शाह जी का रेजिग्नेशन मांगते हैं. वो होम मिनिस्टर है इस देश के. क्यों इस तरह का बर्ताव? क्या हो जाता अगर वो बच्चे चल के आते थे? वो किसी को मार रहे थे, किसी को पीट रहे थे, वो सत्याग्रही पद्धति से चल रहे थे. ये बहुत गलत हुआ जो हुआ.
आप खुद दिल्ली गए थे, जंतर मंतर जाकर आपने विजिट किया और उनके टीम से मुलाकात की। क्या चित्र था वहाँ पे? वहाँ पे चित्र था, आंदोलक बहुत ही स्पिरिट में थे, उनको ये बदलाव लाना है, लेकिन उनके सामने कठिनाई बहुत है, पुलिस का बहुत प्रेशर है। वहाँ पे मैं खुद गई तो मेरा मोबाइल जैम हो गया, मोबाइल जैमर्स लगाए हुए हर जगह, कभी कभी पानी नहीं देते, कभी कभी वॉशरूम्स में पानी नहीं आता, बहुत कठिनाइयां आती है। लेकिन तो भी ये सब युवक है, उनमें एक स्पिरिट है कि हम करके दिखाएंगे, और उनको ये उनकी जो मांग है वो जेन्युइन होने के कारण उनको सपोर्ट बहुत मिल रहा है। विरोधी पक्ष नेता के तौर पर राहुल गांधी को जिस प्रकार वहाँ पर जो बल उनके साथ हुआ, अच्छा क्या कहेंगे उसके बारे में? राहुल जी गांधी इस देश के नेता है, वो एक बहुत बड़े नेता है। उनके फैमिली ने देश के स्वतंत्र के लिए 2-2 बलिदान दिए हुए, और इस तरह से हमारे लीडर ऑफ ऑपोजिशन को, हमारे भारत के लीडर ऑफ ऑपोजिशन को अगर इस तरह से घसीट के लेके जाते हैं तो मुझे लगता है बहुत ही गलत बात है। अगर यह प्रदर्शन जो है दिल्ली का नेशनल लेवल पर अगर बढ़ता है तो शेतकरी किसान पार्टी के कुछ कार्यकर्ता पदाधिकारी वहाँ पर दस्तक देंगे क्या? हाँ, दस्तक देंगे, हम पूरी तरह लोग लेके जाएंगे वहाँ पे, जो जो जरूरत पड़ेगी हम करेंगे जब तक इस्तीफा नहीं मिलता।